रामकृष्ण हरी, जय संताजी महाराज. नमस्कार. माझं नाव आहे दीपक आणि तुमच्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. मी सध्या येऊन पोहोचलो आहे पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील सुदुंबरे येथे. आपण आज दर्शन घेणार आहोत संतश्रेष्ठ श्री संताजी महाराज जगनाडे महाराज यांच्या समाधीचे. अगदी ऐतिहासिक स्थान आहे. संतश्रेष्ठ श्री संताजी महाराज जगनाडे हे जगद्गुरु संत तुकोबाराय यांचे लेखनिक होते, सांगाती होते आणि गाथेचे ते पुनर्रचनाकार सुद्धा होते. त्यांनी लिहून काढली होती. नंतर जेव्हा गाथा संत तुकोबारायांची गाथा पाण्यात बुडवली त्यानंतर संतश्रेष्ठ श्री संताजी महाराज जगनाडे यांनीच ती पुनर्लेखित केली आणि मग आत्ता ती सगळे आपल्यापर्यंत पोहोचली आहे. आपण श्री संतश्रेष्ठ संताजी महाराज जगनाडे यांच्या समाधीचं दर्शन घेऊया, थोडी माहिती जाणून घेऊया. इथे आणखी काय काय पाहण्यासारखं आहे हे सगळं मी तुम्हाला दाखवतो. हा संपूर्ण व्हिडिओ पहा. लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर नदीच्या पुलाकडून आपण सुदुंबरे गावाकडे येऊन पोहोचतो. इथनं गाव सुरू होतं आणि अगदी त्याच्या या भागामध्ये म्हणजे इथे आहे सुदुंबरे गावची ग्रामपंचायत, स्थापना 1956 साल. आणि इथे मग तुमच्या नजरेस पडतं श्री संताजी महाराज जगनाडे समाधी मंदिराचं प्रवेशद्वार. त्याच्यावर लिहिलं आहे श्री संताजी महाराज जगनाडे तेली संस्था, सुदुंबरे, तालुका मावळ, जिल्हा पुणे. आणि इथनं रस्ता आहे. खरे 2 रस्ते आहे. हाही एक रस्ता आहे आणि मग या भागातनंही तुम्ही असं पायऱ्यांनी जाऊ शकता. तर इकडनं असं पायऱ्यांनी आपण गेलात की मग तिकडे मुख्य मंदिराकडे पोहोचता. चला, हे श्री संताजी महाराजांचं समाधी मंदिर आहे जे आपल्या समोर आहे. मंदिराचं बरंचसं काम होतं आहे. इथे अगदी सुंदर आणि भव्य असं सभामंडप होणार आहे आणि त्या भागात अगदी भव्य असं हे देवालय उभं राहणार आहे. आपण जाऊयात आणि दर्शन घेऊया. इथे मुख्य समाधी मंदिर आहे जे आता पुढील काही दिवसांमध्ये तुम्हाला अगदी भव्य स्वरूपात दिसेल. पण हे जे मूळ मंदिर आहे हे फार पुरातन आहे. हे 400 वर्षापेक्षाही जुनं असं स्थान आहे. या भागात नाही तुम्हाला येता येतं इकडनं. इकडे सुंदर अशी नदी आहे. हे बघा, परिसर सुंदर आहे पण याचं सध्या काम सुरू आहे. इथे हे देवालय आहे. अगदी पाषाणातलं सुंदर असं घडीव काम आहे. इकडे बघा सुंदर सुंदर नक्षीकामही आहे. तर इथे एक सुंदर सम्मुख आहे आणि ही द्वारशाखा आहे श्री संत संताजी महाराज जगनाडे यांच्या समाधी मंदिराची. अगदी संपूर्ण हे जे समाधी मंदिर आहे पाषाणातलं आहे. त्याचबरोबर इथे देवड्या सुद्धा आहे ज्यात एक फोटो आहे. हे बघा, वैकुंठवासी हबब हबब प्राशवा उर्फ मामासाहेब दांडेकर यांचं आहे. त्यांना नमस्कार करा. त्याचबरोबर इथेही एक अगदी सुंदर देवडी आहे किंवा देवकोष्टके आपण त्याला म्हणू शकतो. आता नमस्कार करा. आपण आत जाऊयात आणि समाधी स्थानाचे दर्शन घेऊया, समाधीचे दर्शन घेऊया. तर इथे आहे संत श्रेष्ठ श्री संताजी महाराज जगनाडे यांची ही समाधी. याच्यावर अगदी सुंदर मुख तुम्हाला दिसेल आणि हे बघा किती सुंदर ना. शृंगार पूजा झाली आहे. नमस्कार करा. जय संताजी महाराज. वंदन करा. मागे अगदी सुंदर असे विठोबा रुक्माई आहेत जे श्री संताजी महाराज किंवा आपल्या संत परंपरेचेच आराध्य दैवत आहेत. तर समाधीचे दर्शन घेतल्यानंतर इथे आहेत श्री विठोबा रखुमाई. त्यांचं दर्शन घ्या. नमस्कार करा. प्राचीन अशा पाषाणातील प्रतिमा आहे, खूप सुंदर अशा. वंदन करा. आणि इथे या देवालयाचे आद्य संस्थापक आहे काही रावसाहेब विठ्ठल शेठ नारायण केदारी. त्यांचा एक फोटो आहे. त्यांना नमस्कार करा. आता ही जी मूळ समाधी आहे हे मी तुम्हाला दाखवतो.
हे बघा, इथे हे लाकडी जे केलं आहे हे ओपन होतं, इथनं व्यवस्थित ओपन कर. हां, आणि यात आहे श्री संताजी महाराज जगनाळे यांची मूळ समाधी. संत तुकोबारायांच्या ज्या गाथा आहे त्या बुडवल्यानंतर त्या पुनर्लेखित करण्याचं काम, अद्भुत असं काम श्री संत संताजी महाराज जगनाळे यांनी केलं आणि त्या खऱ्या अर्थाने पुनर्जीवित झाल्या. तर हे त्यांचं मूळ समाधीस्थान आहे. याला वंदन करा, नमस्कार करा. अच्छा, याच्यावरनं एक शिवपिंड आहे सुंदर अशी. पुन्हा एकदा तुम्हाला ते दाखवतो, एक मिनिट. आता हे जे स्थान आहे ना, हे मूळ समाधी स्थानाच्या थोडं आत आहे. इथे ती समाधी, त्याच्यावर शिवपिंड आहे. नमस्कार करा. अगदी दुर्मिळ असं दर्शन आहे. आणि हे समाधी स्थान श्री संत संताजी महाराज जगनाळे यांचं हे मूळ समाधी स्थान, जे पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील सुदुंबरे येथे त्यांच्या गावी आहे. अनेकांच्या मते हे त्यांचं जन्मस्थान सुद्धा आहे. त्यांच्या मामांचं गाव आहे हे सुदुंबरे. त्यांचे मामा काळे परिवारातून येतात. श्री संत संताजी महाराज जगनाळे हे व्यवसायाने तेल घाणा चालवायचे. तेली समाजातून ते यायचे. वंदन करा, नमस्कार करा. जय संताजी महाराज. संत श्रेष्ठ संत श्री संताजी महाराज जगनाळे यांच्या मूळ समाधीचे आपण दर्शन घेतो आहोत. नमस्कार करा, वंदन करा. आणि त्याच्याच वर ही त्यांची जी समाधी आहे, जी प्रथम दर्शनी तुमच्या नजरेस पडते, ते स्थान खरं तर. वंदन करा त्यालाही. अगदी सुंदर असा फुलांचा हार आणि सुंदर असं त्यांचं रूप. वंदन करा. इथे थोडी माहिती आहे. हे बघा, या स्थानाबद्दल आहे. श्री संताजी महाराज संस्था सुदुंबरे, मावळ, जिल्हा पुणे, सदरहू मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम व श्री विठ्ठल रखमाईची स्थापना खालील सद्गृहस्थांनी केली आहे. रावसाहेब विठ्ठल नारायण शेठ केदारी, ज्यांचा आपण फोटो पाहिला, या भागामध्ये त्यांचा फोटो आहे. रा शेठ शंकरराव नानासाहेब करपे, रावसाहेब शंकरराव रामचंद्र शेठ पन्हाळे, रा शेठ रघुनाथ शेटीबा प्रधान, पुणे. तारीख आहे 4/1/1943. आणि थोडी माहिती इथे एक हे बघा, इथे थोडी माहिती प्रमाणेच आहे, जणू काही अभंग आहे असं लिहून ठेवलं आहे. इथे थोडी माहिती आहे. काही ती सौ गिरिजाबाई शिवराम पवार आणि निर्वाण दिनांक आहे 31/1/1949 यांच्या स्मरणार्थ त्यांच्या स्नुषा सौ नलिनीबाई गोविंदराव पवार, राहणार पुणे, यांच्याकडून श्री संताजी महाराज यांच्या समाधीवरील चांदीचा मुखवटा व मुकुट श्रीचरणी अर्पण. आणि खर्च रुपये आय थिंक 2500. दिनांक आहे 2/1/1900. तारीख नाही दिसत आहे. ही सगळी माहिती आहे इथे. इथे गरुड देव आहे अर्थातच. तर संत तुकोबाराय सुद्धा इकडे येऊन गेले आहेत आणि म्हटलं जातं की त्यांनीच शेवटच्या क्षणी संत संताजी महाराज जगनाळे यांच्या समाधीवर त्यांनीच माती टाकली, 3 मुठ्ठी माती टाकली त्यांनी, असं सांगितलं जातं. स्थानाला वंदन करा. तर या भागामध्ये
संतश्रेष्ठ श्री संताजी महाराज जगनाडे यांच्या समाधी मंदिराचं सभामंडप बनतो आहे, त्याचं काम सुरू आहे हे बघा. आणि इकडे मुख्य मंदिर आहे ज्याचे दर्शन आपण घेतले आहे. वरचं जे बांधकाम आहे ते चपट्या विटा आहे तशा विटांपैकी केलं आहे हे बघा. पुन्हा एकदा वंदन करा, नमस्कार करा. जय संताजी महाराज. हे मंदिर मी तुम्हाला आजूबाजूनं दाखवतो. तसं तर खूपच सुंदर दिसतंय. या भागातनं येता येतं मी येतानाच तुम्हाला सांगितलं इथे ना गोमुख केलं आहे हे बघा. हे जे गोमुख आहे इथनं जेव्हा विठ्ठल रखमाईंवर आणि संतश्रेष्ठ संताजी महाराज जगनाडेंवर जेव्हा जलाभिषेक केला जातो तेव्हा ते पाणी असं इथनं खाली जातं. तिकडे आहे गवरशेठ महाराजांची समाधी. इकडे आहे सुदुंबरे गाव, जे अगदी खूप लांबूनच सुरू होतं खरं तर. आणि हे जे स्थान आहे ते महत्त्वपूर्ण आहे. ह्या भागातनं बघा, म्हणजे कुठनंही बघा खूपच सुंदर मंदिर आहे. लवकरच हे तुम्हाला मोठ्या रूपातही दिसेल, तेव्हाही तुम्ही इकडे पाहू शकता. इथे एक शाळा आहे. पुढे याच ठिकाणी अन्नछत्रालयाचं काम होईल इकडे. त्यानंतर इकडे समोर भक्तनिवास बनतील आणि मग गाथा मंदिरासारखं सुद्धा एक मंदिर बनेल, ते तिकडे आपण पाहूया. हे राज्य शासनाचं संरक्षित स्मारक आहे, त्याचं फलकसुद्धा आहे. इकडे सध्या भोजन कक्ष दिला आहे. पुढे जाऊन ते इथेही वेगळं काही बांधकाम असेल. वरचा कळस बघा, खूपच सुंदर बांधणीचा हा कळस आहे आणि त्यालाही काही उपकळस आहे. आणि आजचा दिवस अगदी सुंदर आहे. आज ऊन पडलं आहे. भरपूर दिवसापासून पाऊस येत होता इकडे. मंदिराचं बांधकाम होतं आहे जे तुम्हाला दिसतंच आहे. आणि पुढे तर हे अगदी भव्य स्वरूपात तुमच्या सगळ्यांना दिसणार. मॅम मला थोडी माहिती सांगत होत्या की संताजी महाराजांच्याच काळातली एक विहीर या भागामध्ये आहे, तर ते आपण जाऊन पाहूया. इकडे ही नदी आहे है ना? अच्छा, ओके. हां, अच्छा, मी जाऊन येतो तिकडे. हो, एकदा पाहून येतो फक्त. आणि इकडे आहे ती विहीर. आता पुराणकाळामध्ये ह्याच विहिरीचं पाणी गावकरी भरायचं. भली मोठी अशी ही विहीर आहे आणि ही जी बांधणी आहे ना ही अशी दगडी आहे, अशी जाड. हे बघ, पाणी आहे त्यातलं. बाजूलाच नदीही वाहते आणि त्याच्या बाजूला अगदी तिकडे शीतलादेवींचं मंदिर आहे आणि मग गवरशेठ वाणी महाराजांची ही समाधी आहे. गवरशेठ वाणी महाराजसुद्धा इथलेच सुदुंबरेचेच आणि ते सुद्धा संतश्रेष्ठ तुकोबारायांचे जे 14 टाळकरी होते त्यापैकी एक होते. त्यात मग संताजी महाराजसुद्धा येतात आणि मग गवरशेठ वाणी महाराजसुद्धा येतात. चला, श्री संताजी महाराज देवालयाचे व्यवस्थापक चंद्रकांत ज्ञानेश्वर जाधव सर माझ्यासोबत आहेत. जय संताजी महाराज सर, नमस्कार. नमस्कार सर. मला खरं तर संताजी महाराजांच्या या स्थानाबद्दल सांगा. त्यांचं हे समाधी स्थान आहे, अगदी पवित्र स्थान आहे. सुदुंबरेबद्दल माहिती द्या ना थोडी मला. सर, सांगायची गोष्ट आली तर संताजी जगनाडे महाराजांचे हे मामाचं गाव. यांचं हे जन्म सुदुंबरेमध्ये झालेलं मामाच्या घरी. ज्या वेळेस यांचे प्रॉपर गाव चाकणला तेली गल्लीमध्ये यांचं घर आहे. ज्यावेळेस हे 5 वर्ष, साधारणतः 4-5 वर्षाचे होते त्यावेळेस चाकणला चक्रेश्वर मंदिर आहे. चक्रेश्वर मंदिरात ते दर्शनासाठी जायचे वडिलांबरोबर आणि तिथं तुकाराम महाराज बी जायचे. पहिली भेट तिथं चक्रेश्वर मंदिरात झालेली त्यांची. त्याच्यानंतर भेट झाल्यानंतर त्यांना ती आवड झाली आणि शेवटपर्यंत तुकाराम महाराजांबरोबर राहिले. अगदी खरं, कारण संत तुकोबाराय तिकडे चाकणलाही आले होते आय थिंक. तिथे त्यांचा किंवा सुदुंबरेला मला वाटतं आणि त्यांनी ते ऐकून होते संत तुकोबारायांबद्दल आणि मग त्यांना भेटायची इच्छा झाली आणि मग त्यानंतर हे सगळं. ज्यावेळेस ते 5 वर्षाचे असताना ज्यावेळेस तो मंदिरात जायचे त्यांची भेट झाली. त्याच्यानंतर त्या जिथं कीर्तन असो आहे त्यांच्याबरोबर एक गोडी, मित्राची गोडी लागली. अगदी खरं आहे. आणि प्रत्येक ठिकाणी ज्यावेळेस तुकाराम महाराज सांगायचे यांनी लिखाण काम केलं
लिखाण केल्यानंतर ज्या वेळेस इंद्रायणी नदीमध्ये तुकाराम गाथा बुडाली, बुडल्यानंतर ती वरती येऊ शकत नाही. अगदी खरं. तशी गाथा ही संताजी महाराजांनी लिहून काढली. लिहिल्यानंतर ती परत तुकाराम महाराजांकडे हलली. तुकाराम महाराजांनी परत त्यांच्याकडे सांभाळायला दिली. सांभाळल्यानंतर तुकाराम महाराजांनी परत संताजी महाराजांनी चाकांच्या घरी गेले. चाकांच्या घरी गेल्यानंतर त्या टायमाला त्यांना मारायचा प्रयत्न झाला होता संताजी महाराजांना. मग ती तुकाराम गाथा वाचवण्यासाठी ते मामाच्या गावाला आले. मामाच्या गावाला आल्यानंतर दिवसभर गाई म्हशी चारायच्या. त्यावेळेस शाळा बिळा काही नव्हती. हे त्यांचं शिक्षण म्हणजे गाई म्हशी चारायच्या, संध्याकाळी तेल घाणं चालवायचं. त्यांचा व्यवसाय हा तेल घाणं. संध्याकाळी तेल घाणं चालवायचं. आणि एक दिवस गाई चारता त्यांच्या चुकल्या गेल्या. चुकल्या तर ते घाबरले तर भंडार डोंगरावर जाऊन बसले संताजी महाराज सुद्धा. कारण ते त्यांच्या बरोबर राहायचे. पुढे कीर्तन हरिपाठ असं त्यांच्या बरोबर राहिले. जिथे कीर्तन असेल तिथे संताजी महाराज जायचे. बरोबर. तिथं भंडार डोंगरावर गेल्यानंतर आणि दुसऱ्या दिवशी तिथं तुकाराम महाराजांचं कीर्तन होतं. अरे संतू काय झालं म्हणे, मित्र असल्यामुळे संतू काय झालं म्हणे. त्यांनी झालेली हकीकत ती तुकाराम महाराजांना सांगितली. सांगितल्यानंतर तुकाराम महाराज जा म्हणे, घरी बांधल्या म्हणे, गोट्यामध्ये गाय बांधल्या म्हणे. नाही म्हणे, अरे तू जा, असलं तरी सांगायला नसलं तरी मला सांगायला येईल. मग ज्यावेळेस परत ते घरी आल्यानंतर त्यांनी गोटा उघडला तर त्यांचे सगळे जनावर त्यांना बांधलेले दिसले. बांधल्यानंतर त्यांना ते खरं वाटलं. ते परत भंडार डोंगरावर गेले आणि त्याच टायमाला तुकाराम महाराजांना त्यांनी गुरु मानलं. संताजी महाराजांचं बालपण इकडे सुदुंबरेलाच गेलं ना, आणि समाधीही इथेच झाली. तर असं हे पवित्र स्थान आहे. ज्यावेळेस ज्यावेळेस तिथं त्यांच्या मारायचा प्रयत्न झाला, ज्यावेळेस ते इकडे आले, गाथा खरं तर वाचवण्यासाठी ते इकडे मामाच्या गावाला आले. इकडे त्यांनी व्यवसाय चालू केला. दिवसभर गाई म्हशी चारायच्या, संध्याकाळी तेल घाणं चालवायचा व्यवसाय. अगदी खरं आहे. या सगळ्या माहितीसाठी खूप खूप धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच सर. रामकृष्ण. संताजी महाराज जगनाडे देवालयाच्या सेवेकरी आहेत विद्या चंद्रकांत जाधव मॅम. जय संताजी महाराज मॅम. जय संताजी मॅम. मला एक स्टोरी आहे जी म्हणजे खरं तर तो इतिहासच आहे आपण म्हणतो, तो सांगा ना. म्हणजे जेव्हा संत तुकोबाराय सुद्धा इथे येऊन गेले त्याबद्दल. संताजी महाराज असे होते, ते गाथा लिहायचे, टाळ वाजायचे. तुकाराम महाराज कीर्तन करायचे भंडार डोंगर व भामचंद्रावर. तर संताजी महाराज इथून जायचे, ते चाकून पाय जायचे. मग तिथं ते टाळ वाजायचे. तुकाराम महाराज कीर्तन करत असले तर हे गाथा लिहायचे. त्याच्यामुळे एवढे कीर्तन भजन चालू आहे सगळ्या सर्वांपर्यंत, सर्व दूर पोहोचले. असे तुकाराम महाराजचे गाथा तर बुडवली होते. बरोबर. त्याच्यामुळे मग संताजी महाराजांनी लिहून ठेवले होते, म्हणून आता ते कीर्तन चालू आहे. तर मग संताजी महाराजला वचन बी दिलं होतं त्यांनी, मी गेलो तर तुम्ही यायचं 3 मूठ माती द्यायला. तर त्याच्यामुळं मग ते 3 मूठ माती द्यायला ते पहिले गेले. तुकाराम महाराज पहिले गेले. मग संताजी महाराजांना कळालं तुकाराम महाराज गेले. मग त्यांना लय कसं तरी बरं नाही वाटलं चांगलं. मग तर ते मग परत ते म्हणले आता मला बी मला कोण मोठ माती देणार, मला कोण देणार, आता मग मला बी जायचं. तर मग त्यांनी जिवंत समाधी तर ते वाट पाहत होती इथं. तर मग इथं तुकोबाराय येतील इकडे आणि मला 3 मूठ माती देणार. तर मग आता ते कसे येणार, काय येणार वरून परत. तर त्यांनी मग ते खाली म्हणजे असं हेच केलं तुकाराम महाराज यावा म्हणून. तर मग इथं एक त्यांचा मुलगा इथं संताजी महाराजांचा बसला. सगळे लोक गेले निघून माती टाकून. मग संताजी महाराज त्यांना वाटलं माझ्या वडिलांना सोडून मी जात नाही. मग इथं झाडावर बसेल होते. तुकाराम महाराज रात्री आले, 3 मूठ माती द्यायला आले. तर तेव्हा ते खाली उतरले. मग त्यांनी भेटले. मग इथं माती देऊन मग ते खाली गेले. मग सगळे गेले असं. मग तेव्हा कुठे ही समाधी पूर्ण झाली असं आपण म्हणूया. इथे त्यांच्या मामांचं गाव, आपण हे त्यांच्या मामांचंच गाव आहे म्हणून त्यांच्या परिवाराबद्दल सांगा ना. मामांच्या त्यांचं म्हणजे आता पिढ्यातले काळे परिवार होतं त्यांचं. आणि त्यांचा वंश परंपरागत व्यवसाय तर हा तेल घाणे चालायचे त्यांचे. मग ते तेल घाणे म्हणजे बैल असा होता त्यांचा, दुसरे मारायचे ना तर ते तेलच काढून नाही द्यायचे. हे कसं गाणं म्हणून हात फिरवून त्या बैलाला असे डोळे तरच तेल काढून द्यायचे. असे त्यांना त्यांचे आई वडील भाऊ असायचे. ते पुढं बैलच सरकायचा नाही. मग त्यांना हाणायचं त्या बैलाला तर तो काढूनच द्यायचा नाही तेल, थांबायचंच.
मग तसं ते संताजी महाराज यायचे, ते गाणं म्हणून त्याचा हात फिरून तेव्हा लगेच चालायचा तो. आणि अगदी संत तुकोबाराय जेव्हा वैकुंठाला गेले, ही बातमी सुद्धा जेव्हा त्यांना कळली तेव्हाही ते तेल घाणच चालवत होते ते. चालवत होते चाकणला, चालवत होते चाकण मध्ये. आणि त्यांचं तुकाराम महाराजांचं मंदिर बी झालं तरी हेच, म्हणजे तिथं बी द्यायचे तेल, डब्यात तेल द्यायची ती डबी दिव्याला, देहू मध्ये देहूत बी राहायचे ना तुकाराम महाराज. बागित्राबाई आणि तुकोबारायांचं तर आजोड सुद्धा राजगुरुनगर सासर. अच्छा, नाही आणि त्यांचं जे आजोड आहे ते आय थिंक चाकणच आहे. चाकण आणि हे मामाचं गाव. आणि त्यांची सासरवाडी पुढं राजगुरुनगर. संत संताजी महाराजांची सासरवाडी राजगुरुनगर. आजूक त्यांना धोंडा येतो, म्हणजे 3 वर्षांनी धोंडा असतो ना, तो आजूक येतो. अच्छा अच्छा. भरपूर म्हणजे असं पूर्णाच्या पोळ्या ते सगळं घेऊन येते ते लोक. अच्छा, धोंडा म्हणजे त्यांच्याकडून इथे शिदोरी येते जावायला नाही का ते धोंडा. अच्छा, धोंड्याचा महिना असतो तेव्हा 3 वर्षाचा. अरे ते सुद्धा त्यांना अजून तिथं म्हणजे अनारसे आणता, ते पूर्णाच्या पोळ्याचं नैवेद्य, कपडे आणतात संताजी महाराजांना. त्यांच्या सासरकडून येतात, राजगुरुनगर मधून इथे येतात. आणि संताजी महाराज म्हणा किंवा संत तुकोबाराय म्हणा, चाकणलाच त्यांचं आजोड आहे. अजून तिथं काही काम नाही आता, पण सुंदर चालू होईल ते. पण इथंच आपलं पुण्यतिथी जयंती चालू असते. छान. इथे महत्वाचे उत्सव हेच पुण्यतिथी आणि जयंती उत्सव. या सगळ्या माहितीसाठी खूप खूप धन्यवाद. जय संताजी महाराज. हा पूर्ण आपला सभा मंडप आहे. आणि समोरची जी बाजू आहे, तुळशी वृंदावन आहे तिकडं. आता आपण तिकडे जाऊ शकतो का? माफ करा. आणि 4 ऑक्टोबरला अजितदादा पवार यांच्या हाताने भूमिपूजन झालेलं होतं. तेव्हापासून आता एक साधारणतः वर्ष झालं काम चालू आहे. 66 कोटी 11 लाख त्यांचं 4 ऑक्टोबर 2024 ला अजितदादा पवारच्या हाताने भूमिपूजन केलं. अध्यक्ष आहेत सुधाश शेटोबाळे, त्यांचं सगळ्यात मोठं योगदान. अजितदादा पवार, पालकमंत्री मावळचे आमदार सुनील शेळके. याचं इनॉग्रेशन कधी झालं भूमिपूजन? 4 ऑक्टोबर कोणच्याला समारंभ? 2024 ला. आणि इथे तो साधारणतः आडाखडा आपला ह्या पद्धतीने असं होतोय. अरे वा, खूपच सुंदर. हे असं होईल. पुढे त्यांनी दाखवलं आहे. आणि हे खाली पण खूप सुंदर दिसतो. हा जो आहे आपला सभा मंडप होतोय. आजचा तो बनणार आहे. गॅलरी आहे. इथं जो मधला चौकोन आहे आपला, हे असं हा जो चौकोन आहे मधला, इथं म्हणजे ह्या ठिकाणचा आहे. 21 फूट संताजी महाराजांची मूर्ती होती इथे. ओके. म्हणजे आता हे देवस्थान याचं जे निर्माण कार्य होत आहे ते टोटल 5.5 एकर मध्ये हे करतोय. च्या एरियामध्ये होत आहे. मला वाटलं ते तिकडे होतं आहे. आता इकडे पण तुम्ही पाहू शकता, याही भागात थोडं कार्य सुरू आहे. या भागामध्ये श्री संताजी महाराज जगनाळे देवालयाचं इथे भक्त निवास बनणार आहे. इथे आम्ही बसलो, तिथे किचन असेल. आता याचं बांधकाम सुरूच आहे. खरं तर ह्या भागामध्ये ना तुम्हाला अगदी सुंदर इथे गाथा मंदिराप्रमाणेच एक खूप सुंदर असं गाथा मंदिरच बनणार आहे. आणि ते मध्यभागी असेल खूप सुंदर असं. सो इथे बघा, हे खूपच सुंदर असं अष्टकोणी गाथा मंदिराचं निर्माण होईल. आणि तुम्हाला पुढच्या काही वर्षांमध्ये ते दिसेलही. हा परिसर खूप सुंदर आहे. सुदंबरेचा म्हणा किंवा देहूचा म्हणा, या भागातनं इकडे थोडं अंतरावर गेलात की तुम्हाला भंडारा डोंगर आहे. इकडे ही बिल्डिंग आहे मध्यात, पण तिकडे समोर भंडारा डोंगर आहे. आणि खूप सुंदर परिसर आहे. भामचंद्र डोंगर समोरचा. भामचंद्र देवालयामध्ये पण मंदिर आहे तिकडे समोर. बरोबर. इथून धरला साधारणतः देऊ 5 किलोमीटर आहे. भंडारा डोंगर 2.5 किलोमीटर आणि भामचंद्र डोंगर 5 किलोमीटर आहे. देहूतून सुदुंबरेसाठी बसेस लागतात कंटिन्यू. आता मागच्या 6 महिन्यापासून देहू ते सुदुंबरे म्हणजे पिंपरी बस स्टॉप, आंबेडकर पुतळा ते सुदुंबरे
बस चालू झालेली आहे. वाव. एक तासाला बस आहे. साधारणतः दिवसातून 18 ते 20 फेऱ्या चालतात. श्री संताजी महाराज देवालयाचं कार्य प्रगतीपथावर आहे आणि त्याच्यासाठी अगदी भारतभरातून इथे काम करण्यासाठी व्यक्ती आहेत आणि त्यांच्याच श्रमातून एवढं सुंदर हे देवालय आपल्यासमोर, म्हणजे अगदी आम्ही लातूरचे काही दादा आहेत वर, ते सुद्धा इथे आहेत. तुम्ही तर कोलकाता साईडचं आहे ना, बंगालचं, आणि यांच्या अगदी श्रमातून एवढं सुंदर देवालय तयार होणार आहे. थँक्यू व्हेरी मच. चला, तर आपण श्री संत संताजी महाराजांच्या समाधी मंदिराचे दर्शन घेतले. हा रस्ता सुदुंबरे गावाकडे जातो आणि आपण थोडा समोर इकडे आलात की इकडे आहे श्री गवरशेठ महाराज यांचं समाधी मंदिर, समाधीस्थान. श्री गवरशेठ वाणीसुद्धा संत तुकोबारायांचे जे 14 टाळकरी होते त्यापैकी एक आहेत. अर्थात सुदुंबरे गावातून 14 टाळकऱ्यांपैकी 2 टाळकरी आहेत. एक श्री संत संताजी महाराज आणि दुसरे श्री संत गवरशेठ महाराज. चला तर जाऊयात आणि श्री संत गवरशेठ महाराजांच्या समाधीचे दर्शन करूयात. चला, तर हे देवालय बंद आहे पण तुम्ही इथनं दर्शन घेऊ शकता. आत श्री संत गवरशेठ वाणी महाराज यांचं समाधीस्थान आहे. अगदी सुंदर असं समाधीस्थान. नमस्कार करा, दर्शन घ्या आणि मागे अगदी सुंदर असे विठोबा रुखमाई. अगदी सुंदर. दर्शन घ्या, नमस्कार करा. श्री संत गवरशेठ वाणी महाराज यांचं हे समाधीस्थान आहे. श्री गवरशेठ वाणी महाराज यांच्या समाधी मंदिराच्या जवळ आहे. इथे त्यांचं खूप सुंदर असं उत्सव होतो आणि त्यात हा रथ वापरला जातो. हा तो रथ आहे. हां, पालखी सोहळा जो सुंदरसा इकडे होतो तेव्हा हा रथ वापरला जातो. हां, इथे बघा त्यांचं नाव दिसून तुम्हाला. श्री संत हे दादा आहेत जे मला माहिती सांगत होते. बघा, पालखी रथ आहे हा. श्री संत तुकाराम महाराजांचे टाळकरी 14 टाळकऱ्यां, हां 2 इथले आहेत. संत लिंगायत गवरशेठ महाराज, श्री संत गवरशेठ महाराज लिंगायत वाणी आणि त्यांचं स्थान आहे सुदुंबरे. तर मला खात्री आहे माझं हे सुदुंबरेचं दर्शन तुमच्या सगळ्यांना नक्की आवडलं असणार. आपण संतश्रेष्ठ श्री संताजी महाराज जगनाडे यांच्या समाधीचं दर्शन घेतलं, थोडी माहिती जाणून घेतली, हे स्थान पाहिलं, गवरशेठ महाराजांच्या समाधीचं सुद्धा आपण दर्शन घेतलं. अगदी सुंदर जागा आहे आणि सुदुंबरे देहूपासून अगदी जवळ आहे. तुम्ही देहूत असा, चाकणमध्ये असा किंवा टाळगावकडे असणार, चिखलीकडे असणार, या सगळ्या जागा इथून जवळ आहे. वेळ मिळाल्यास नक्की या, दर्शन घ्या. अगदी सुंदर स्थान आहे. माझा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, माझं हे दर्शन तुम्हाला आवडलं असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण भेटूया लवकरच एका नवीन ठिकाणी, नवीन जागेसोबत. तोपर्यंत थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बाय, टेक केअर. रामकृष्ण हरी. जय संताजी महाराज.